नमस्कार मित्रांनो, मी सचिन. स्वागत करतो आपले या छोट्याशा व्हिडिओमध्ये. आपण आज पाहणार आहोत की तुम्ही मागेल त्याला सोलर पंपची पेमेंट कशाप्रकारे करू शकता. आता आता शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या शेतामध्ये सोलर पंप बसविण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे मागेल त्याला सोलर आहे. आता यामध्ये भरपूर जणांनी फॉर्म भरले होते आणि फॉर्म भरल्यानंतर आता काही दिवसांनी मेसेज येतोय की पेमेंट करा. तर आपण हेच पाहणार आहोत की तुम्ही पेमेंट कशाप्रकारे करू शकता. तर चला पाहूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात पहिले मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. तुम्ही ही वेबसाईट मोबाईलद्वारे किंवा आपल्या कम्प्युटरद्वारे पण ओपन करू शकता. तर मी तुम्हाला मोबाईलद्वारे सांगणार आहे. येथे तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या लिंकवर क्लिक करायचं आहे. ही लिंक ओपन झाल्यावर बेनिफिशरी सर्व्हिसेस हे ऑप्शन ओपन करून घ्यायचं आहे आणि येथे ॲप्लिकेशन करंट स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही याच्यावर क्लिक करसाल, येथे तुम्हाला दुसरा ऑप्शन ओपन होऊन जाईल. येथे तुम्हाला जो MKK ID भेटलेली आहे, तुम्ही ज्या टायमाला फॉर्म भरता तेथे तुम्हाला ID दिली जाते. ती ID येथे फिल करायची आहे. येथे तुम्हाला त्या लाभार्थीचा पूर्ण फॉर्म ओपन होऊन जाईल. हे पहा, इथे त्या लाभार्थीचा फॉर्म ओपन झाल्यावर तुम्हाला खाली प्रोसीड टू पेमेंट याच्यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक केला की तुम्हाला दुसरा ऑप्शन ओपन होऊन जातो इथे. येथे पहा, त्या लाभार्थीचा पूर्ण इन्फॉर्मेशन येथे येऊन जाईल. त्यांना किती पैसे भरावे लागेल हे पण येथे ओपन होऊन जातं. येथे पहा, 3 HPचा असेल तुम्हाला ₹22,971 भरावे लागेल. तर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे आणि इथे ॲग्रीवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला पे नाऊ ऑप्शन दिसत आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. पे नाऊ ऑप्शनवर क्लिक केलंत, याच्यानंतर तुम्हाला दुसरा सेकंड ऑप्शन ओपन होऊन जातो. इथे पहा, तुम्हाला ₹22,971 भरावे लागेल. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना स्कीम चार्जेस हा त्याची चार्जेस आहे. 3 HPचा असेल तर ₹22,971 तुम्हाला इथे भरावे लागेल. इथे तुम्हाला खाली घ्यायचं आहे. इथे खाली तुम्हाला इथे ऑप्शन दिसून जाईल की तुम्हाला कशाप्रकारे तुम्ही पेमेंट करू शकता. क्रेडिट कार्डने, डेबिट कार्डने तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आता इथून तुम्ही पेमेंट करू शकता. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.